गोष्टीचं नाव आहे खारुताईची साठवण. एका मोठ्या जंगलात चिंगी नावाची एक खूपच चंचल खारुताई राहत होती. तिची शेपटी मोठी, डोळे चमकदार आणि उड्या तर अगदी वाऱ्यासारख्या वेगवान. चिंगीला दिवसभर खेळायला खूप आवडायचं. कधी ती फांदीवरनं फांदीवर उड्या मारायची, कधी फुलाभोवती फिरणाऱ्या फुलपाखरांमागे धावायची, तर कधी आपल्या मित्रांसोबत लपाछपी खेळायची. एके दिवशी तिची आई म्हणाली, चिंगी, आता उन्हाळा आहे, पण काही दिवसांनी पावसाळा येईल. आपल्याला आत्तापासून खाऊ साठवून ठेवायला हवा. चिंगीने तोंड वेडवाकडं केलं. अगं आई, अजून खूप वेळ आहे ना, मी उद्या साठवेन. दुसऱ्या दिवशीही ती खेळण्यातच गुंग झाली. तिसऱ्या दिवशीही तसंच. उद्या करू असं म्हणता म्हणता बरेच दिवस गेले. पण तिची मैत्रीण मिनी मुंगी, ती मात्र रोज थोडं थोडं अन्न गोळा करत होती. चिंगी तिला हसत म्हणायची, अगं मिनी, तू किती काम करतेस, चल ना थोडं खेळूया. मिनी हसून म्हणायची, खेळूया ना, पण आधी काम. वेळेवर केलेलं काम नंतर उपयोगी पडतं. काही दिवसांनी जोरदार पाऊस सुरू झाला. झाडं भिजली, फांद्या हलू लागल्या आणि बाहेर पडणं कठीण झालं. चिंगीला आता भूक लागायला लागली. ती इकडे तिकडे पाहू लागली, पण खायला काहीच नव्हतं. ती उदास होऊन बसली. तेवढ्यात मिनी मुंगी तिथे आली आणि म्हणाली, चिंगी, तू एवढी उदास का ग? चिंगीने मान खाली घातली. मी तुझ्यासारखीच आठवण केली नाही. आता माझ्याकडे काहीच नाही. मिनी म्हणाली, चूक झाली, पण त्यातून शिकायचं. ये, माझ्याकडे थोडं अन्न आहे, आपण दोघी मिळून खाऊ. चिंगीला खूप बरं वाटलं. तिने मिनीचे आभार मानले आणि मनाशी ठरवलं, आता मी कधीही काम पुढे ढकलणार नाही. पाऊस थांबल्यावर चिंगीने रोज थोडा थोडा खाऊ जमा करायला सुरुवात केली. काम झाल्यावर ती खेळायची. आता तिला समजलं होतं की खेळणं आणि काम करणं दोन्ही महत्वाचं असतं. काही महिन्यांनी पुन्हा पावसाळा आला, पण यावेळी चिंगी तयार होती. तिच्याकडे भरपूर साठवण होती. ती आनंदाने म्हणाली, वेळेवर केलेलं काम खरंच खूप उपयोगी पडतं. यातून आपण काय शिकलो? आजचं काम उद्यावर ढकलू नये.